आली आहे म्हणते बोला. बुवानं पहिल्यापासून जर घासला असतं तर उठली नसती. उठलीच नसती. नाहीतर मी तर सुट्टी दिली नसती. हा सकाळपर्यंत ठेवली. आम्ही बघणार राजाचं जोरपा. माझा जोडीदार सध्या कध्या बघावं तर लेटच असतो. बरं असं हरामखोर साला लेट येतो. पारा हुशार आहे. राम राम मंडळी. राम 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 दिवाल्या. राम राम जोडीदार. राम राम. कोणाचं कोण सांगितलंस का? सांगितलंय. बरता राजे जोरपा बर का. होय होय. बरं तुला काय येतं का? मला हो. अरे मगा जुडीवाला तू म्हटला की मगाशी तसलं काय येतं का तुला? येतं ना मला. हा मला बरंच काय येतं. पण काय आहे माहितीये का म्हणलो नव्हतो. हा मी म्हणलं पाहिजे. असू दे म्हटलं जायचं सरळ. हा पण जरा त्यांना थोडी वाकडे वाट काढतो. अरे ह्या काय करावं मोर्याला. काय करायचंय मोर्याला? काय माहितीये का? सरळ मार्गाने जाणार होतो. हा ठरवलं होतं आपण. वाकडे करा गेलंय. नाही तर पहिले बारीकच आपण टाकू आपण. होय होय. काय मंडळी चांगली आहे म्हणलं जाऊ दे आपण जायचं सरळ. शेवटी लागला ती वाकडे वाटायला गेली. अरे ह्या काय करावं मोर्याला. या चमडी चोऱ्याला. चल घालतो नाकात याला मी आज बांधतो जोताला. लक्षात नाही नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला झोपलेला कुत्र उठलं म्हणला देव. कसं कुत्र्याचं? महाराज एक मिनिट. त्याला माझं नाव घेऊन बोलला म्हणून म्हणतो. लहान भाऊ समजून साधा बोला. बारकाच पोरा घेऊन आला होता बरं का. लहान भाऊ समजून साधा बोला. आणि भाऊजे वरती मारतोय डोळा. यानं केलाय विश्वासघात. याने केलाय विश्वासघात. किती हलकट बुवाची जात भाऊज त्याला दोरपायची एंट्रीला जलद कशी असते ती धावतोय. बोला बोला तुमचं जोडीदार. बोल. अरे बोलू द्यात बोलू द्यात. काय म्हणतोस? अरे ते जरा नशामध्ये आहेत. शाबास. काय जोडीदार? हा पहिल्यापासून झालं असं तर लोक उठली नसती. बरोबर म्हणून सांगतोय बोलू द्यात बोलू द्यात. हे जरा नशामध्ये आहेत. बरोबर अरे तू जोडीदार हा यांना कुठं माहित आहे यांच्यासारखे भाऊ माझ्या खिशात. काय म्हणतोय? अरे तुडीवाल्या आल्या का पहिले बारीपासून असं चाललं असतं तर पलकिल बी गेलं नसतं. असल्या विनाधार नाही या तलवारीच्या पाठीला
सज्जन को सज्जन मिला तो होते हैं दो दो बात। क्या बात है? सज्जन को सज्जन मिला तो होते हैं दो दो बात। अरे वाह वाह। आणि गधे को गधा मिला अरे मस्त माताला रेडा म्हणून काय घेई पर्वताची टकरा. जोडीदार काय म्हणतो? अरे मस्त माताला रेडा म्हणून काय घेई पर्वताची टकरा. आणि वजनाची सर तुला येईल का गाव डुकरा. आय तुझी माझी रचवली हित जोड. हे जुडीवाल्या भले भले. अरे तुझी माझी रचवली हित जोड. जे तू गाण्याची गाण्याला जोड. जोडीदार हा काय झालंय? काय म्हणतोस? मला दुसरं काय म्हटलं होतं आपण? काय झालंय? आपण जागर करायला आलेलो आहोत. बरोबर आहे. त्यांनी पण गाणं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपलं पण जानाई देवीवरनं गाणं झालं. हो दे, हो दे. जोगोगीत कसं असतं ते ऐक जोडीदार. हा अरे चला रे जाणी आपण जाऊ डोंगराला. काय म्हणतोस? डोंगराला म्हणजे कुठे जायचंय? हा आज आपण जागर करायला आलोय. बरोबर आहे. जानाई देवीच्या डोंगराला जायचंय. चला रे जाणी आपण जाऊ डोंगराला. जाऊ डोंगराला. ऐका दुवा वागायला. जाऊ डोंगराला. ऐका दुवा वागायला. काय चाललंय आपल्या दरबारामध्ये? देवीचा जागर चाललाय महाराज. खरोखरच देवीचा जागर चालला असेल तर खरोखरच मनाला समाधान वाटलं. समाधान आहे का नाही? आम्हाला जोरपाल बोला महाराज. काय चाललं आपल्या दरबारामध्ये? एकदम अगदी आनंदी आनंद आहे. खरोखरच भरतारी राजा याच नावाने या ह्याला ओळखलं जातं. जोरपाल बोला महाराज. आपल्या दरबारामध्ये आपल्याला आता शिकारीला जायचं आहे. ताबडतोब शिकारीची तयारी करा. जे जे काय लागतंय वनामध्ये ते सर्व घ्या. हो महाराज.
जोडवाल्या जोडीदार हा बोल काय काय घेतलंय आपल्याला मटके घ्यायला लागणार, बर कोरा कपडा घ्यायला लागणार, बर 5 फुलं असायला हवीत. हे तर सर्व साहित्य मर्तिकाचं झालं असं आपल्याला कशाला घ्यायचं आहे अहो, महाराज कुणी सांगितलं? अगरबत्ती घ्यायला पाहिजे. जोडीदार बोल 4 बांबू पाहिजेत. बरोबर आहे आपण दोघच आहे. हो परत आपल्याला माचीस लागणार, माचीस तर हा पेटवायला. पण मला हे साहित्य कशासाठी? हो महाराज, आता उन्हाळा किती कडक आहे. समजा जर आपल्याला मटका हवा असेल, तहान लागली तर त्यात पाणी ठेवता येईल. जर आपल्याला उन्हामध्ये तहान लागली तर पाणी खरोखरच हुशार असतो. जर आपल्याला देवपूजा करायची असेल तर तो कोडा कपडा आपल्याला जागेवर जागेवर अगरबत्ती पूजा करण्यासाठी पाहिजे. देवाला फुलं पाहिजेत. खरोखरच बांबू कशासाठी पाहिजे? तर जर आपण तिथे राहणार म्हणल्यावर आपण छोटीशी झोपडी करायला पाहिजे. खरोखरच जसं बादशाच्या दरबारामध्ये बिरबल हे एक रत्न होतं त्या पद्धतीने आपल्या दरबारामध्ये एक रत्न. मग चला तर मग आता आपण शिकायला जाऊया. आता जाऊया. हे हरिण आहे आणि या हरिणाचं आपल्याला करायचं नाही. हरिण हे एक मातेचं काय तर रूप असतं त्याची आपल्याला शिकार करायचं नाही. आपल्याला वाघाची शिकार करायचं आहे. म्हणजे शाकाहारी सोडून दिले दोट्ट, मांसाहारी बघायला पाहिजे. बघूया चला. थांबवलं म्हणून बरं झालं. जोडीदार काय बोलतोय? अरे जोडीदार थांबवलं म्हणून बरं झालं. मुताला धरून वाघ वर चढत होता. खरं म्हणतोयस का? आईला आठवलं म्हणून पडला खाली.
नाही तर मी आपलं सोडूनच येत होतो तरी म्हणलं वाघ का वर चढतोय. खरं म्हणतोय का सोडल्यावर काय झालं महाराज? वाघ कोणी मारला ह्यालाच मारला मुत्ताला धरून म्हणतो वर आला होता तर मुत्ताला धरून वर येत बच गेला म्हणून पडला. हा बस झालं का तरी नाही तर आटापला नसता. हो बोला महाराज. खरोखरच आपण या जंगलामध्ये वाघाची शिकार केलेली आहे होय. खरोखरच माझ्या राणीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला बघायचं आहे माझ्या राणीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला बघायचं आहे तुमच्या राणीचं काय सांगायचं काय? तिला सांगायचं की ज्या वेळेला आम्ही जंगलामध्ये शिकायला गेलो त्यावेळेला वाघ होता उंची आणि राजा होता निश्चित हा. वाघाने राजावर झडप घातली आणि राजा मृत्युमुखी पडला बापरे. महाराज हे माझ्यांचं माहिती नाही. हे माझ्यांचं माहिती नाही. दोरपाल मी खोटं बोलत नाही हो कधी. खरंच माझ्या राणीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला बघायचं आहे आणि जर तिनं खून मागितली तर हे द्यायचं आहे मी खून द्यायची. हा काय सांगून आलास का काय खोटं बोलतोय म्हणून? नाही तसं काय नाही मला ते आता काय सांगायला हवंय. पण पगार होईल ना वेळेवर? होणार जोरदार नक्की. आपल्याला खोटं नाटक करायचं आहे खोटं करायचं. माझ्या राणीचं माझ्या महाराणीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला बघायचं आहे अरे रड बाबा रड मी घेऊन येतो